नमस्कार. आज तुमच्यासमोर नेताजी सुभाषचंद्र बोस हा विषय घेऊन येत आहे. खरं तर 1857च्या उठावानंतर पुन्हा एकदा तमाम भारतीयांना चलो दिल्लीचा नारा देणारे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी आर्त आवाहन करणारे थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते, अवघ्या 48 वर्षात असामान्य कर्तृत्व गाजवणारे आणि खुद्द महात्मा गांधीजींनीही ज्यांचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा केला, असे थोर देशभक्त, आपल्या सार्वजनिक जीवनात तब्बल 11 वेळा कारावास भोगणारे, स्वतः ICS परीक्षा पास होऊन देखील इंग्रज सरकारची चाकरी करावी लागेल म्हणून त्या परीक्षेची सनद नाकारणारे थोर देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यांच्या वडिलाचे नाव जानकीनाथ तर आईचे नाव प्रभावती होते. प्रभावती व जानकीनाथ बोस यांना एकूण 14 अपत्य होती. त्यात 6 मुली आणि 8 मुलं होते. सुभाषचंद्र बोस हे त्यांचं 9वं अपत्य व 5वं पुत्र होतं. आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरद बाबू हे प्रभावती व जानकीनाथ यांचे दुसरे पुत्र होते. सुभाषबाबू त्यांना मेजदा असं देखील म्हणत. लहानपणी सुभाषबाबू कटक येथे रव्यांशा कॉलेजिएट हायस्कूल नामक शाळेमध्ये शिकत होते. या शाळेमध्ये त्यांच्या एका शिक्षकाचं नाव वेणीमाधव दास होतं. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचं स्फुल्लिंग जागवत होते. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या 15व्या वर्षी सुभाषचंद्र बोस गुरुच्या शोधामध्ये हिमालयामध्ये गेले होते. गुरुचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदाचं साहित्य वाचून सुभाष त्यांचे शिष्य बनले. महाविद्यालयामध्ये शिकत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली. कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये इंग्रज प्राध्यापक वोटेन हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उर्मटपणे वागत असत, म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप देखील पुकारला होता. 1921 साली इंग्लंडला जाऊन सुभाषचंद्र बोस भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा मायदेशी परतले. कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधीजींना भेटले. मुंबईत गांधीजी मणिभवन नामक वास्तूमध्ये वास्तव्य करत होते. त्यांनी 20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. गांधीजींनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषचंद्र बोस कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फारच आनंद झाला. त्याकाळी गांधीजींनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवलं होतं. दासबाबू बंगालमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. त्याचबरोबर सुभाषबाबू या आंदोलनामध्ये सहभागी झाले. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी कोलकाता महापालिकेची निवडणूक स्वराज्य पक्षाने लढवून जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची जणू पद्धतच बदलून टाकलेली होती. कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली गेली होती. स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना महापालिकेमध्ये आता नोकरी देखील मिळू लागली होती. लवकरच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. 1928 साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्यात सुभाषबाबूंनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी 8 सदस्यांची समिती नेमलेली होती. पंडित मोतीलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते, तर सुभाषबाबू या समितीचे एक सदस्य होते. या समितीने एक नेहरू रिपोर्ट सादर केला होता. 1928 साली काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यामध्ये झालं. या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मांडण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू यांना पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीच्या स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला 1 वर्षाची मुदत देण्याचं ठरलं. जर 1 वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असं देखील ठरलं. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही आणि त्यामुळे 1930 साली काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झालं. तेव्हा असं ठरवलं गेलं की येणारा 26 जानेवारी हा दिवस
पूर्ण स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जाईल आणि 26 जानेवारी 1931 या दिवशी कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचं नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरुंगात असताना गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला आणि सर्व कैद्याची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदी क्रांतिकारकाची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला आणि भगतसिंगाची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केलेली असून सुद्धा इंग्रज सरकारने ती नाकारली. सुभाषबाबूंची इच्छा होती की याबाबत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणं गांधीजींना मान्य नव्हतं. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आलं. भगतसिंगांना वाचू न शकल्यामुळं सुभाषबाबू गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आता मात्र कमालीचे नाराज झाले होते. 22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. दोघांमध्ये देशाचं स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर देखील चर्चा झाली. आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये सुभाषबाबूंना तब्बल 11 वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम 1921 साली त्यांना 6 महिन्याचा कारावास भोगावा लागला होता. 1925 साली गोपीनाथ सहा नामक एका क्रांतिकारी कोलकात्याचे पोलीस अधीक्षक चार्ल्स टेगार्ट यांना मारण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इस्माला मारले. यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. यावर इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत आणि याच कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकलं. 5 नोव्हेंबर 1925 या दिवशी देशबंधू चित्तरंजन दासाचे कोलकाता येथे देहावसन झालं आणि सुभाषबाबूंना जेव्हा ही बातमी कळाली त्यावेळेस ते मंडालेच्या कारागृहामध्ये होते. मंडाले कारागृहात वास्तव्यास सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासलं, परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अशी अट घातली की त्यांना औषध उपचारासाठी युरोपला जावं, पण औषध उपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारनं त्यावेळी स्पष्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मांडली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरुंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असं इंग्रज सरकारला वाटू लागलं. इंग्रज सरकारला हा धोका आता पत्करायचा नव्हता. त्यामुळे इंग्रज सरकारने अखेर त्यांची सुटका केली आणि मग सुभाषबाबू औषध उपचारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले. 1930 साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणं भाग पडलं. 1932 साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. यावेळेस त्यांना अल्मोडा येथील तुरुंगात ठेवलं होतं. अल्मोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू यावेळी औषध उपचारासाठी युरोपला जायला तयार झाले. 1933 पासून 1936 पर्यंत सुभाषबाबूंचे युरोपमध्ये वास्तव्य होतं. युरोपमधील वास्तव्यास सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच आपले कार्यही सुरूच ठेवलेलं होतं. त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची अनेकदा भेट घेतली होती आणि मुसोलिनीने त्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं वचन दिलेलं होतं. आयर्लंडचे नेते डी व्हॅलेरा हे देखील सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनलेले होते. सुभाषबाबू युरोपमध्ये असताना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांचं ऑस्ट्रेलियामध्ये निधन झालेलं होतं. सुभाषबाबूंनी तेथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचं सांत्वन केलं. पुढे सुभाषबाबू युरोपमध्ये विठ्ठलभाई पटेल यांना देखील भेटले. विठ्ठलभाई पटेल यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केलेली होती. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली, परंतु विठ्ठलभाई पटेल यांचं निधन झालं. 1934 साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्यूशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्याला परतले. कराचीला पोहोचल्यानंतर त्यांना कळलं की त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. कोलकात्याला पोहोचताच इंग्रज सरकारने त्यांना अटक केली आणि काही दिवस तुरुंगात ठेवून पुन्हा युरोपला धाडलं. 1938 साली काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झालेलं होतं आणि या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचं 51वं अधिवेशन होतं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचं स्वागत 51 बैलांनी खेचलेल्या रथातून केलं गेलेलं होतं. या अधिवेशनामध्ये सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झालं आणि कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतकं प्रभावी भाषण कधी केलेलं असेल
आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापन केला होता. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषद देखील भरवली होती. 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चीनी जनतेला सहाय्य करण्यासाठी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जपानची मदत मागितली तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट देखील म्हटले गेले. पण या सर्व घटनेवरून हे सिद्ध होतं की सुभाषबाबूंना जपानचे हस्तक होते, नाही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते. 1938 साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात दुसऱ्या महायुद्धाची छाया पसरली होती आणि सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा फायदा उठवून भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात देखील केली होती. मात्र गांधीजी या विचारसरणीशी अजिबात सहमत नव्हते. 1939 मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती की ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळं सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छित होते. पण गांधीजींना आता मात्र ते नको होतं. गांधीजींनी अध्यक्षपदासाठी पट्टाभी सीतारामय्या यांची निवड केली. त्याचवेळी कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाथ सहा यासारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी या प्रश्नावर कुणाचंही ऐकलं नाही आणि शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक आता लढवली गेलेली होती. आता सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीजींनी पट्टाभी सीतारामय्यांना साथ दिली आहे तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीनंतर मात्र घडलं वेगळंच. सुभाषबाबूंना निवडणुकीत 1580 मतं मिळाली तर पट्टाभी सीतारामय्यांना 1377 मतं मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी 203 मतांनी ही निवडणूक जिंकली. पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभी सीतारामय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून गांधीजींनी आपल्या साथीदारांना असं सांगितलं की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल तर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडावं. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या 14 पैकी 12 सदस्यांनी राजीनामा दिला. त्याचवेळी पंडित जवाहरलाल नेहरू मात्र तटस्थ राहिले आणि एकटे शरद बाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले. 1939 सालचं वार्षिक अधिवेशन त्रिपुरी येथे झालं. या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित राहावं लागलं. गांधीजी या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केलं नाही. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूपदा प्रयत्न केले पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचं काही एक चालू दिलं नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू आता काही कामच करू शकत नव्हते. अखेर 29 एप्रिल 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 3 मे 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत एक पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाला नाव दिलं फॉरवर्ड ब्लॉक. काही दिवसानंतर सुभाषबाबूंना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं आणि पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केलेली होती. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केलं. दुसरं महायुद्ध सुरू असताना तुरुंगात निष्क्रिय राहणं सुभाषबाबूंना शक्य नव्हतं. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळं ठेवू इच्छित नव्हतं. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरी नजरकैदेत ठेवलं. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. 16 जानेवारी 1941 रोजी पठाणी वेशभूषेत मेहमद झियाउद्दीन असं नाव धारण करून ते पोलिसांची नजर चुकून घरातून निसटले. शरद बाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्यापासून दूर गोमोह येथे पोचवलं. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून एक मालगाडी पकडून ते पेशावरला पोहोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉकमधील एक सहकारी मियाँ अकबर शाह भेटले. मियाँ अकबर शहांनी त्यांची ओळख कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली आणि भगतराम तलवारच्या सोबतीनं सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले.
या संपूर्ण प्रवासामध्ये भगतराम तलवार रहमत खान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला. काबूलमध्ये उत्तमचंद्र मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी 2 महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्यामुळे त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा देखील प्रयत्न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओरलँडो मझ्युटा नामक इटालियन व्यक्ती बनून सुभाषबाबू काबूलहून रेल्वेनं प्रवास करत रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले. बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदी जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडिओ या दोन्हींची स्थापना केली होती. याच दरम्यान सुभाषबाबू नेताजी या नावाने देखील ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले होते. अखेर 29 मार्च 1942 रोजी सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर यांना देखील भेटले. पण ॲडॉल्फ हिटलर यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचं कोणतंही स्पष्ट वचन त्यावेळी दिलं नाही. काही वर्षापूर्वी ॲडॉल्फ हिटलर यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहिले होते. या पुस्तकामध्ये त्यांनी भारत व भारतीयाविषयी अनुदार उद्गार काढले होते. या विषयावर सुभाषबाबूंनी ॲडॉल्फ हिटलर यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. ॲडॉल्फ हिटलर यांनी आपल्या कृत्याविषयी माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचं वचन सुभाषबाबूंना दिलं. शेवटी सुभाषबाबूंना समजलं की ॲडॉल्फ हिटलर व जर्मनी यांच्याकडून त्यांना फार काही मदत मिळण्यासारखं नाही. त्यामुळे 8 मार्च 1943 रोजी जर्मनीतील किल बंदरात ते अबिद हसन सफरानी नामक साथीदारासह एका जर्मन पाणबुडीत बसून पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथं त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत जपानी पाणबुडी गाठली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये कोणत्याही 2 देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्या दरम्यानचा झालेली नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली. पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचं नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवलं. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. काही दिवसानंतर नेताजींनी जपानची संसद डाएट समोर देखील भाषण केलं. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापुरात अर्जी हुकूमत आझाद हिंदची म्हणजेच स्वाधीन भारताचे अंतरिम सरकारची स्थापना केली आणि ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि युद्धमंत्री बनले. या सरकारला एकूण 9 देशांनी मान्यता दिली होती. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापती देखील बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केलं गेलेलं होतं. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंट देखील बनवली गेली होती. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती करण्याचं तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आणि ही आव्हानं करताना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असा एक आत्मनिर्भरपूर्वक नारा दिला. द्वितीय महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीनं भारतावर आक्रमण केलं. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटं जिंकली. ही बेटे अर्जी हुकूमत आझाद हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी या बेटाचं शहीद आणि स्वराज्य बेटे असं नामकरण केलं. दोन्ही फौजांनी मिळून इम्फाळवर व कोहिमावर आक्रमण केलं, पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली आणि दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. आझाद हिंद फौज माघार घेत असताना जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था देखील केली गेली होती. पण नेताजींनी झाशी की राणी रेजिमेंटच्या मुलीच्या साथीनं शेकडो मैल चालत जाणं पसंत केलं आणि एक प्रकारे असामान्य नेतृत्वाचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवला. 6 जुलै 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरचं आपलं भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केलं आणि या भाषणाच्या माध्यमातून नेताजींनी गांधीजींना जपानकडून मदत मागण्याचं आपलं कारण व अर्जी हुकूमत आझाद हिंद तथा आझाद हिंद फौज यांची स्थापना करण्यामागचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. या भाषणामध्ये नेताजींनी गांधीजींना राष्ट्रपिता असा उल्लेख करत आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असं संबोधलं होतं.
दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींना नवा रस्ता आता शोधणं जरुरीचं होतं. त्यांनी रशियाकडून देखील मदत मागण्याचं ठरवलं होतं. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून टोकियोकडे जाताना फार्मोसा बेटावरील तायप येथे विमान अपघातात नेताजींचं निधन झालं. पुढे 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या दोमई वृत्तसंस्थेने जगाला कळवलं की 18 ऑगस्ट रोजी नेताजींचं विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झालं होतं आणि त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झालेलं होतं. अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबीबुर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, परंतु त्यांना यश आलं नाही. मग नेताजींची अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती मुखर्जी आयोग, न्यायमूर्ती जी.डी. खोसला आयोग आणि शहानवाज समिती देखील नेमलेली होती. 18 ऑगस्ट 1945च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस कसे व कुठे बेपत्ता झाले, तसे त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं अनुत्तरित रहस्य आहे. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देखील देण्यात आला होता. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या आधारे नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणं अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार देखील परत घेण्यात आलेला होता. आणि परत दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातील हे कदाचित एकमेव घटना असेल. अवघ्या 48 वर्षात असामान्य कर्तृत्व गाजवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं 18 ऑगस्ट 1945 रोजी निधन झालं. त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.